एक वस्तू जागेवर मिळत नाही. कुठे ठेवला लायटर काय माहिती. काय इथं आहे. पण मी साखर कशात टाकली. नेमकं दुधात टाकली की चहामध्ये टाकली. चहामध्ये तर चायपत्ती दिसते. मला वाटते मी साखर दुधातच टाकली. सुनबाई, तुम्ही माझा चष्मा बघितलास का ग? इथेच ठेवलेला कुठेतरी. या घरात वस्तूच्या पायाला काही चाक लागलेत का काय माहिती. आजी तुमचं सोडा, माझं पण तसंच होतंय. मी चहा समजून दुधातच साखर टाकली. अगं ते तर तुझं नेहमीच आहे. चावी कुठे गेली? अगं सविता, काल इथं गाडीची चावी ठेवलेली, तू बघितली काय? घ्या, ह्याची पण वस्तू भेटत नाही नीट जाग्यावरती. टेबलावर नाही हो, तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली असेल. काल तुम्ही भाजी आणली होती तेव्हा तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली असेल चावी. अरे हा, काल भाजी आणायला गेलो आणि चावी फ्रीज मध्ये ठेवली आणि कोथमीर कपाटात ठेवली. काय चालले काही शब्द ना मला बी. नशीब आठवलं. ही काय ठेवायची जागा आहे. माझा चष्मा भेटत नाही काय माहिती. अरे हे काय चावी ह्याच्यातच आहे. काय चालले काय समजत नाही. घ्या, भारी आहे तुमचं पण. माझा चष्माच कुठे ठेवलाय काय माहिती. चल येतो मी. अरे बाळा, तू तरी माझा चष्मा शोधून दे. पेपर वाचायचे मला. चष्मा नाही लावला तर सगळं अंधक अंधक दिसते बघ. काय आजी तुझी बी घाई. जा पहिलं तू आरशात बघ. एक तर माझी जायची घाई आणि तुझं वेगळंच काहीतरी असते हा नेहमीच. आरशात कशाला बघू. या वयात मला नटायला सांगतोय काय. अगं आजी, चष्मा तुझ्या डोक्यालाच लावलेला आहे. जरा बघ ना जरा नीटवानी. अरे इथं कधी गेला. मला वाटलं माझा चष्मा चोरीलाच गेला का काय. घ्या, सकाळपासून ओरडतायत आणि चष्मा डोक्यालाच. अहो डब्बा घ्या की. चल येतो मी. आजी येतो मी. अरे बाळा, पॅन्ट घातलीस का बघ पहिलं. काय आजी तू पण घाबरवलंस ना मला. घातली आहे ना पॅन्ट. पॅन्ट तर घातली आहेस, पण लॅपटॉपची बॅग तर इथं विसरलास ना. लॅपटॉप बिना काही तिथं तुझ्या ऑफिस मध्ये भजन करणार आहेस. मजाक मजाक. काय आजी तुम्ही पण. ती बघा बॅग तिथे आहे, घ्या. अरे हो, बरं झालं आठवण करून दिलीस हा. विसरलेलोच मी. चल येतो हा. सांभाळून जा रे. माझा पेपर कुठं आहे. महाराष्ट्राचे राजकारण. आजी तुम्ही टीव्हीचा रिमोट बघितला का. मला काय माहित. बघ तिथंच असेल कुठेतरी. आजी बिस्किटाच्या डब्यामध्ये रिमोट कोणी ठेवला. अरे हा, अगं मी ते कार्यक्रम बघत होती ना. आई कुठं गेली तेव्हा मला बिस्किट खाऊ वाटत होतं. त्या बिस्किटाच्या डब्यातच ठेवलं वाटतं रिमोट. काय मी पण. वा, भारी आहे तुमचं पण. आणि मी शोधते घरभर. डीजे आणि रोखटो. आजी आज दुपारच्या लंच साठी काय मेनू बनवू. काय मेनू मेनू लावलंयस ग. सरा विचार ना. आजी आज काय बनवू. आजी अशी स्टाईल आहे बोलायची. हायफाय घरामध्ये असंच बोलतात. आता मी तुला तुझ्या स्टाईल मध्ये सांगते. आज मटकीची उसळ बनव. त्याला तू स्पाउटेड कढी पण बोलू शकतेस. हाय गाईज, तर कसे आहात तुम्ही सगळेजण. तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे की सासूबाईला कसं खुश ठेवायचं. अगं सुनबाई, त्या मोबाईल मध्ये दात काढण्यापेक्षा इथे येऊन लसूण सोलायला मदत कर की. म्हणजे डाळीला फोडणी देता येईल. आजी तुम्ही माझं करिअर खराब करताय. मला इन्फ्लुएन्सर बनायचंय. आधी या घराला कर काय करायचंय ते. काल तुम्ही आमटी बनवलेली तर ती पिऊन बायाच्या पोटात म्युझिक वाजत होतं.
जा कामाला लाग. उठकी सूट मोबाईल घेऊन बसती. कसली काय रील बनती आता. आजी गुगलवरती तर दिलं रात्री दही खाऊ नये. अगं ते तुझ्या गुगलला सांग. मी गेल्या 50 वर्ष दही भात खाऊन ठणठणीत आहे. त्या तुझ्या गुगलला विचार माझा हरवलेला पाकिट कुठं आहे. बघ सांगतय का. तू खालतून हा. असं हात ठेवायचा. हात ठेव कॅमेरा. दुसरा हात असं असं खोल. सुनबाई तू इथंच ठेवलेलं कुठं तरी. 3 नाही थांब. 2 3 नाही 3 नशीब आठवलं. 3 नशीब आठवलं. कुठं ते ठेवलंय ते. बोल की नशीब असं कर. नशीब घ्या नशीब. बोल ना आठवलं. 3 सगळं शांत करणार. बोल. ते थांब. डायरेक्ट तेच बोलायचं ना. 3 नाही थांब. 1 2 3 वाट. बिलो बिलो बघा. पुणे मुंबई गेली जवळपास. चावी कुठे गेली? अगं सविता, काल इथं गाडी ठेवली आपलं